अरे विलास, तुम्ही? हो मी. अगं विलासकडे एक महत्वाचं काम होतं, मग त्याला भेटायला होतो. पण विलास तर तुमच्याकडेच गेले. हे असं होतं पहा, तो गेला तिकडे, आम्ही आलो इकडे. कळतंय कळतंय. काय म्हणाला? नाही म्हणजे तू अंघोळ केलीस ना, तुझ्या ओल्या केसातून पाणी गळते असं म्हणायचं होतं मला. बरं चलतो मी. थांबा जरा. का? जर तुम्ही असं गेलात तर मला विलास काय म्हणेल? अरे काय म्हणणार आहे तो? काय म्हणतेस? तुम्ही ते बसा, मी एक काम करते. चहा करून आणते. असं म्हणते एवढी. काया तुझी ओली, आतून भरगच्च जवानी, पादा मदनाची थाळी, आमचं काळी पेटून गेली. सेक्स आणि सुंदर मुली माझा पॉइंट आहे. मालतीमध्ये सौंदर्याची खाण आहे खाण. या खडीत आता घुसलंच पाहिजे. चार गेलीत का? ये चहा घेऊन मी तुझं स्वागत करतो. दारू नाही, प्रेम करायला ताकद यावी म्हणून याला सेक्टर टॉनिक म्हणतो मी. तुम्हाला दारूची नशा चांगली चढलेली दिसते. दारूची नशा मला बिलकुल चढलेली नाही. नशा चढली आहे फक्त तुझ्या सौंदर्याची. मी तुमच्या मुलीसारखी आहे आणि असं बोलायला तुम्हाला जरा सुद्धा शरम वाटत नाही? शरम? अरे यात कसली शरम? हे तर धरम करम, सत्यम शिवम सुंदरम सुंदरम. नाही म्हणजे काय, तुला दारूचा असर होत नाही ना. आजकाराचा फाया तुझ्या अंगावर फिरवतो. कृपा करून तुम्ही माझ्या आबरूवर असं गोळा फिरवू नका. मी विलासची पत्नी आहे. पत्नी माझ्या विलासची पत्नी. मी फेकलेल्या तुकड्यावर तो तुला पोचतोय, तो तुला काय सांभाळणार आहे? एक काम कर की अगे माझी हो, आयुष्यावर तुला काही काही पडणार नाही बघ. नवरा गुणानी रूपानी पैशानी कितीही गरीब असला तरी सुखाने संसार करायचे धडे दिले माझ्या माते पित्याने. प्रसंगी मी प्राण देईन पण कुंकवाशी कधीच बैमानी करणार नाही. कशाला स्वयंपाक बाळगण्याच्या काळ्या कुंकवाचा? हे मालती, बऱ्या बोराने माझ्या मंडळाला होकार दिला तर ठीक, नाही या ठिकाणी मला तुझ्यावर जबरदस्ती करावी लागेल. मी तुमच्या पाया पडते. अरे पाया कशा पडते? घाबरू नको. मजा आली पहा. बड्या घरात जास्त वेळ थांबता वेळीच बाहेर गेलं पाहिजे. अरे देवा, हे काय झालं? वाटलं होतं माझी आबरू वाचवायला कुणीतरी येईल, पण नाही, कुणीच आलं नाही. माझा या देवाचा विश्वासच उडालाय. अगे माती, मी तुझ्यासाठी आज घरी लवकर आलोय. चल बघू, आपण हॉटेलला जेवायला जाऊ, सिनेमा बघायला जाऊ. माती झालं तरी काय, तू रतेच का तुझी अशी अवस्था केली तरी कोणी? तुमच्या त्या आजवर शेतनी. होय, तुमच्या त्या आजवर शेतनी मला आयुष्यातून उठवलं.
काशी गेलेली इज्जत काय परत येणार आहे का? आतमध्ये जा, आंघोळ कर, मोकळी होईल. नाही विलास, मी आंघोळ करणार नाही. तुमच्या त्या अजगर शेठच्या प्रेताला मूठ माती दिल्याशिवाय मी तरी आंघोळ करणार नाही. तुम्ही एक काम करा, असंच जा. अजगर शेठचा खून करून माझ्या आबरूचा बदला घ्या. काय डोकं फिरलं तुझं? अगं तो अजगर शेठ म्हणजे दुनियाचा मोठा माणूस. मी जर त्याचा खून केला तर मी जाईन फासावर. तू तर मोकळी झाली कोणा सगळी संसार करायला. आणि बघ झालं गेलं ते विसरून जा. तुला काय मी एवढं सगळं होऊन टाकून दे. विलास, तुम्ही माझे पती आहात. तुम्हाला हे सगळं बोलायला काहीच वाटत नाही. अजिबात वाटत नाही, कारण मीच पाठवलं होतं अजगर शेठला तुझ्याकडे. काय? हो मीच. तुम्ही स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या आहारी घातला? काय तुझ्याच्या आबरूच्या बदल्यात आज मी लाखो रुपये भेटले. आज तुझा हा नवरा लखोपती झालाय. लखोपती अरे बायकोची बाळ खाणारा भाड्या, जो स्वतःच्या पोटासाठी शरीराचा धंदा करतो ना, त्या हिजड्याची देखील तुला सर येणार नाही. काय गे तुला एवढं टक्कर बोलायला झालंय काय? मी तुझा घर टाकेत नवरा असताना मला ह्या गोष्टीचं काय वाटत नाही. तुला काय झालं का? तो काय मात्र आहे ना? अरे तू नवरा नाहीस, तू बायकोची बाळ खाणारा मीच दलाल आहेस, दलाल. बरोबर, अगदी बरोबर बोललीस. काय गे तुझ्या आई बापाने मला लग्नात दिलं तुझी काय? 20 रुपयाचा नारळ आणि नवरी म्हणून मी तुझा स्वीकार केला फुकट आहे. म्हणूनच मी ठरवलंय तुझ्या सौंदर्याचा आणि शरीराचा मी धंदा करणार, पैसा कमवणार. आव विलास, या जगात सर्व काही विकत मिळतं, पण प्रेमाची नाती नाही मिळत. पाहिजे कोणा तुझी प्रेमाची फडतूस नाती आणि मिळतं काय गे हे जगात? नाते आई बाप बहीण भाव एकदम या जगात किंमत आहे ती फक्त पैसा. बाप बड़ा भैया सबसे बड़ा रुपया. विलास, तुझ्यात आणि तुझ्या बापात किती मोठा फरक आहे रे. बाप देव तर मुलगा राक्षस. मला तर असं वाटतंय तुझ्या अंगात तुझ्या बापाचं खरं रक्त नसावं. तुझ्या आईने कुठेतरी शेण खाल्लं असावं. या नरकात तुझ्यासारख्या किड्याचा जन्म झालाय. आवाज खाली. तुला काय वाटलं मी माझ्या शरीराचा तुला धंदा करू देईन? तू आता करणार तरी काय? तुझ्याकडे पर्याय तरी काय? मी आत्महत्या करीन. हरामजादी नक्कीच आत्महत्या करणार. कोण काय जोशी विलास बोलतो? विलास काय झालं म्हणून काय विचारता? तुम्ही गेली माझा इथं सजा भोगायची वेळ आली मला. त्या मातीचं डोकं फिरलंय. ती गेली आत्महत्या करायला. काय म्हणजे पोलीस स्टेशन पुढची भानगड काय म्हणा? बाकीची बाजू तुम्ही सांभाळून घ्या. पैसे माझ्यापाशी सगळं आलेलं आहे. पैसे माझ्या ताब्यात आहेत. बाकीचं तुम्ही सांभाळून घ्या. मी कोणत्या राड्यात पडणार नाही. निघू? ओके बाय. काय सांगायचं मंडळी? अहो त्या देव सोनी शाळेच्या पाठीमागे तुला आत्महत्या केली हो. तेव्हापासून पोलीस लोक चक्रा माराले आणि मला पोलिसांची लय भीती वाटती. संध्याकाळी टाइम झालाय, शाळा बंद करतो घरी निघून जातो.
नाही तर देवबाची सुरू उठायची आणि माझ्या बोखंडी बसायची. कोणा हातोय ताण ताण आवाज येतोय घाण अरे काय करते माझी मी रातच्या शाळेत नाव घातलंय नाईट स्कूलला. वय वय तरी मी विचार करतोय नाईट स्कूलचा मास्तर कोंबडा पाऊस शाळेच्या पाठीमाग चक्रा करून मारायला लागले. काय शिकवलं तिने? काय शिकवलं? पहिला तर मुळातच हात घातला. ते मुळ अक्षर शिकवली. काय काय शिकवलं? शाहरुख खानची जी जॉनी इब्राहिम ऋतिक रोशन. वा चांगल्या सेक्सी नटांचीच नावं शिकवली. रामायण महाभारतातलं काय शिकवलं नाही? शिकवलं ना. रामायणात द्रौपदीला साड्या मारुतीनं पुरवल्या आणि महाभारतात रावणाची लंका श्रीकृष्णानं जाळली. तरुण तरुण पुरी मास्ताचा डोका उलट फिरलाय काय? अगं रामायणात रावणाची लंका मारुतीनं जाळली आणि महाभारतात द्रौपदीला साड्या कृष्णाने पुरवल्या. कुणीतरी कशात तरी काहीतरी केलंच ना. काय शिकवलं? शिकवलं ना. मास्तर काय करतात शाळा सुटल्यावर सगळ्या पोरांना घरला घालून देतात. मला एकटीलाच वर्गात नेतात. वर्गाचा दरवाजा लावून घेतात. लगेच त्यांचा खडू बाहेर काढतात. मी लगे माझी पाठी पुढे करते. ती त्यांच्या खडून माझ्या पाठीवर रेगुट्या वाढायला लागला. नाही कसं काय त्या मास्तरचा खडू मोडीन तुझी पाठी पुढील. मग माझा भागाकार कोण करणार? मी करणार. आणि काय येत रे तुला? डान्सिकल म्युझिकल कविता. खरंच म्हण बर. दोन बोंबलाची जोडी तव्यावर भाजली. दोन बोंबलाची जोडी तव्यावर भाजली. जाबाई बसला जेवायला सासू पादली. तिला मी बरी तेवढीच वेळ सापडली. हा अरे मेल्या कविता कशी पाहिजे? कविता ऐकून अशा अंगावर शिरशिरी आली पाहिजे. जगतिक लाजा जगतिक लाजा एक बार आजा. हॅलो हॅलो काय यातनं आवाज का नाही येतो? यातनं आवाज नाही येत आहे. हॅलो आवाज येत नाही? नाही 3 महिने झाले त्याचं कनेक्शन कट केले. पण तुम्हाला भरती कोणी केलं? तुम्ही वशिलाची भरती तुम्हाला पट्ट नीट लावता येईना. साहेब यायचा टाइम झालाय. युट्यूब वर राहा जरा. काळे गोरे गोरे दिलेल्या लिस्ट प्रमाणे एकेकाला आतमध्ये सोडा. सर माझं नाव काळे. काय म्हणले साहेब? तुमचं नाव काळे मला चांगलं माहिती आहे. मग सांगितलेल्या लिस्ट प्रमाणे एकेकाला आतमध्ये सोडा. साहेब काय बोलले? कळलं का? कळलं कळलं. बोरे बोला सर. दारू केलं तर गांजा वाढला? काहीच नाही सर. मालती आत्महत्या प्रकरण तपासातून काय निष्पन्न होईल असं मला काय वाटत नाही. परंतु माझ्या हाती असा काही महत्वाचा पुरावा सापडला. तो पुरावा म्हणजे असा की संताजी शेतकरी दरोडा प्रकरणी गुन्हेगार आणि मालती आत्महत्या प्रकरण गुन्हेगार एकच असावा असा माझा अंदाज आहे. तो याच गावचा आहे. परंतु पूर्ण चौकशी केल्याशिवाय आपल्याला त्याला काही बोलता येत नाही. ठीक आहे. जे लोक बाहेर चौकशीसाठी बोलवलेत एकेकाला आतमध्ये सोडा. ठीक आहे सर. नमस्कार इन्स्पेक्टर मर्दाडे साहेब. नमस्कार. आपल्यासारख्या निष्कलंक आणि देव माणसाचं दर्शन झालं. मनाला फार मोठं समाधान वाटलं. या सिट डाऊन. नाही मला बसायला वेळ नाही. मी सध्या फार बिझी माणूस आहे. मला गृहमंत्र्यांच्या सत्कारासाठी कोल्हापूरला जायचंय. काय कामाचं ते लवकर बोला म्हणजे झालं. ठीक आहे अजय शेठ तुम्ही जाऊ शकता. परंतु जाण्या अगोदर मला एक सांगा. देवभोळे कुटुंबियाचे तुमचे संबंध कसे काय? कसे काय म्हणून काय विचारता? काम पुरते दुसरं काय? काळे येस सर. ऑफिस मध्ये घाण वास कशाचा येतोय? साहेब काल नाही का आपण त्या दिशा अड्ड्यावर रेड मारली त्यातल्या एखादा फुगा फुटला असेल उंदरांनी फोडला असेल त्याचा वास येतोय. वा मर्दाडे साहेब
म्हणजे दारूच्या वासावर आपलं डोकं उठलं वाटतं. एक काम करा, हा माझा अत्तराचा पाया घ्या, डोकं जरा शांत होईल. छान वास आहे अत्तराचा, परंतु हा वास जरा ओळखीचा वाटतोय. ओळखीचा बेलाही समजलो. आलं लक्षात. संताजी शेतकऱ्याच्या मुलीच्या प्रेताच्या कपड्यावरती ह्याच अत्तराचा वास येत होता आणि विहिरीमध्ये आत्महत्या करणाऱ्या मालतीच्या प्रेताच्या कपड्यात सुद्धा ह्याच अत्तराचा वास येत होता. आणि नेमके आता तुम्ही वापरता योगायोगच म्हणावं लागेल नाही का असगर शेठ? वा भरदाडे साहेब, म्हणजे संताजी शेतकरी आणि त्याच्या मुलीचा खून मीच केला आणि देव भोळ्याच्या सुनेला विहिरीत मीच लोटलं असं म्हणायचंय का तुम्हाला? अहो हे कुठं म्हटलं मी, पण घटनेच्या दोन्ही ठिकाणी अत्तराचा वास येत होता हे तुम्हाला संशयपद वाटत नाही का? भरदाडे साहेब, हे अत्तर गावात मी एकटा वापरत नाही, हजारो लोक वापरतात. मग प्रत्येक माणसा तुम्ही संशय आरोपी ठरवणार आहात. तुमचा अंदाज जो चुकीचा आहे. ठीक आहे अजगर शेठ, तुम्ही जाऊ शकता. जातो इन्स्पेक्टर भरदाडे साहेब, जातो. एक लक्षात ठेवा, सरकारी दरबारी वजन असणाऱ्या आमच्या सारख्या माणसाला हात घालण्यापूर्वी ठोस पुरावे मिळवत जा. त्याचं काय नाहक नोकरी गमून बसा. नाही, तुमच्याविषयी माझा बोलण्याचा अंदाज नव्हता. तुम्ही केलं हे तुमचं कर्तव्य. या तुमच्या कर्तव्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मला काय म्हणायचं भरदाडे साहेब, या खेडेवजा शहरामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही एक काम करा, मुंबई सारख्या ठिकाणी बदली करून घ्या. मालीमाल व्हाल, मालीमाल. तुमचा हेतू माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात आला असगर शेठ. पण कायद्याचा कठोरपणे अंमल करून थोर गरिबांना छळणाऱ्या समाज कंटकाला नेरतो नाबूद करण्याची शपथ घेऊनच मी पोलीस खात्यात भरती झालोय. धन दौलत कमावण्यासाठी नाही. असगर शेठ, ज्या वेळेला खरोखर गुन्हेगार म्हणून तू माझ्या समोर येशील त्या वेळेला इन्स्पेक्टर म्हातारने काय चीज आपण समजेल तुला. ओके शूट. ओके भरदाडे साहेब, ओके. पण मी काय बोलशील तर त्यांना काय सांगितलं आता का? आता तुम्ही थांबा. तू जातो का खातो? नाही ते एका टोल्यात तुला खाली बशी नका. नीक, तुला एकदा चालता येईना नीट. नीक. अरे जातो का? चाललंय त्याच साहेब. पैशाची जेव्हा खूप मारलंय हा. कळे ज्या वेळेला हा अजगर शेठ आपल्या ताब्यामध्ये सापडेल ना, त्याला तुम्ही माझ्या हातात द्या. त्यावेळेला खाच्या वर्दीची काय किंमत आपण जरूर त्याला दाखवून देऊ. या काका, या काळे काकाला चहा सांगा. साहेब, मी चहा प्यायचं बंद केले कारण माझी सुनबाई सुंदर चहा बनवायची. माझी सुनबाई गेल्यापासून मी चहा प्यायचं बंद केले. साहेब, काका, तुमची सून गेली त्यावेळेला तुम्ही कुठं होता? साहेब, त्यावेळी मी तीर्थयात्रेसाठी बाहेर गावी गेलो होतो. मध्येच माझ्या मुलाचा विलासचा फोन आला आणि गेल्या पावली परत आलो. साहेब, माझ्या सुन आत्महत्या करण्या पाठीमाग काहीतरी फार मोठं राजकारण असावं. त्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करा आणि माझ्या सुनबाला योग्य ते न्याय द्या. साहेब, ते आज शक्य आहे काका, कारण मालतीने आत्महत्या करण्या अगोदर एखाद्या पत्रामध्ये आत्महत्याचं कारण लिहून ठेवलं असतं, जरूर शक्य झालं असतं. परंतु काही काही महिला अन्यायाशी प्रतिकार न करता नाहक बळी जातात. म्हणूनच गुन्हेगार मोकळे फिरतात. हे समाजाचा दुर्दैव आहे. बरोबर आहे साहेब. ठीक आहे, आम्ही आमच्या परीने जरूर तपास करू. काय काकांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा. हो गोरे, जीप काढा. एका ठोक्यात खाली पडेल तुम्हाला. व शिलावची भरती, जीप मधली गाडी. चला. काय सांगायचं मंडळी, त्या वेळेची पहिली बायको मेलले तिने दुसरी करून आणली आणि आम्हाला ती गिरणीवाली काठाना. काय आमच्या नशिबात देवानी होते बोलाय आम्हालाच माहित नाही. पण दुसरी बायको ना सख्याच्या भावाच्या पलीकडे मला जीव लावते.
पण कुठे गेले काय माहिती. जायताई ओ जायताई जायता. ज्या ठिकाणी मी जाय त्या ठिकाणी तू येतेस का मला सांग तरी. काय काय म्हणतो तुझ्या घरात. तुझ्या बापाचं राज्य आहे कसं. तू आली काय इथं. हा मी येतो तेव्हा तू माझ्या तुला काय घेणं तुला घेणं काय आली काय इथं. का आली म्हणजे माझं काम काय काम आहे. आहे? त्या नवीन वहिनी साहेबांना मी हेल्पिंग करते. काय करते. हेल्पिंग म्हणजे डिलिव्हरी करते. होय. हा सकाळपासून आतापर्यंत 5-25 डिलिव्हरी केल्यात मी. किती. 5-25. डुकरी नाही काय तू. हा 5-25 डिलिव्हरी. अरे ती डिलिव्हरी नाही मग? दळणाचा डबा दळून डबा घरपोच करते मी. वा हेल्पिंग डिलिव्हरी कोणी शिकवलं. त्या मास्तरना शिकवलंय. आलं मास्तर. आताच फोन आलता. काय? मला म्हणलं हाल येऊ. कवर. मी म्हणलं हाल बघ की मास्तर. कवर. काय फोन आहे. हा रातची बाई रातची मीटिंग मी कसं काय सोडीन. हो ना. येईन की मी रातच्या मीटिंगला. ठेव फोन. बाय. बाय. मी बैल तू गाय. हाय हाय आपलं पाखरू कामाचं हाय. ही काय का भांगड. अरे भानगड हाय मुठ्ठी. हा. वाढणाऱ्यासाठी हातात घेणार काठी. बर. चावाची चेपणार वाटी हा. आणि सासूच्या पाठीत घालणार काठी. होय. सभा घेणार आहे त्यासाठी. म्हणजे कशासाठी. गरीब सुनाच्या कल्याणासाठी. बर. आम्ही गावकऱ्यांना मिळून भवानी सेना स्थापन केली होय. आणि त्याची मी अध्यक्ष आहे. अरे वा. हा आवाज कुणाचा. तुझ्या आईचा. ए मेलिया भवानी आईचा. हा आवाज कुणाचा. हो मला एकटा करू. हा आवाज कुणाचा. आई भवानीचा. भवानीचा आईचा आवाज कुणाचा. तुझ्या आईचा. नाही आई भवानीचा आवाज आईचा भवानीचा. अरे बस बोलत तरी जाईल. काय चाललं दोघांचा आडावाडा. तुम्ही कुठे गेल्या त्या. बाजारात. वा काय का बघू द्या. दर्गा पलीकडून. धर तू. नाही कुठे काय 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 काढून. वा वासून लसूण लसूण. टोलिया हाँ? ये क्या है. ये ऐसी दवा है जो मुंह को मजा और इसको सजा देती है. वहिनी साहेब दळणाचा डबा तो कोचून रूम मध्ये ठेवलाय. अगं कोचून रूम नाही किचन रूम. जायताई आता मला ते पुस्तक वाचायला आणलंय टेबलावरती ठेवलंय तेवढं वाच. नको नको रे माझ्या भावा ते पुस्तक मला देऊ नको. आणि आजपासून तू माझ्या संग बोलू सुद्धा नको. का माझ्याकडनं काही चुकलंय का. तुला कसं सांगू रे माझ्या भावा. तुझ्या माझ्याबद्दल माझी सासू आणि माझा नवरा वाटेल तशी छळ करतात. काय हा? तुझा नवरा तुझी छेड करती. हा एक दिवस चटणीच कोंबीन बघ तुझ्या सासूच्या कशा तोंडात. तोंडात. काय ग एवढी देखली सुभवणी असताना का म्हणून त्या वसाड तोंडाच्या इलासवर प्रेम केला असशील हे ग? पतीची पहिली बायको मेलेली असताना. बघ ना. तुला कसं सांगा कला. पती परमेश्वर म्हणून मी ज्याच्यावर प्रेम केलं हा ते राक्षस निघाला. अरे सटवे कुणाला राक्षस म्हणतीस. वय ग कुणाला राक्षस म्हणतेस आणि ते पण यांना सांगतेस. अरे काय रे तुम्ही दोघ जण माझ्या सुनाला काय फुस लावता. सुशिला आमच्या फाशीच्या दिन फाशीला धरणाचा डबा घेऊन आलते तुझ्या सुनाला. आणि काय ग धरणाचा त्या सुनाला गावच्या गिरीत पाठवतीस आणि स्वतः म्हशीवाने घरात बसून राहतीस. लाज नाही वाटत का तुझ्या जीवाला. तू आमचा खाजगी प्रश्न आहे म्हटलं. अगं बाई मग खाजवायला तर आतमध्ये जायचं. बाहेर कशाला आलीस खाजवायला. ए यू गो. कोण गु. तू गु. काय म्हणते काय तू जुलाब गु. तू काळा काळा लेंडू गु. ए इडियट. कोण इडिवड. तू इडिवड नाही तर बिडी वड नाही तर सिगरेट वड नाही तर पारोड बसून गांजा फुकत बस. ते गप गुमान चालते हो माझ्या बंगल्यातून. मला सांगते तुझ्या बुंगल्याचा भुश्शर. तुझा बुंगला तुझ्या होवाकडे घेऊन पड. पासलं पडे. काय म्हटली. पासलं पडी. त्या साईड दे. का बरं मला बोलायचं. माझ्या मनावर आहे. मी साईड दिन नाही तर नाही देणार. ऐक ना तिच्या आत्ता म्हटले पासलं पडी. बस हा राईट. याचा अर्थ काय रे म्हणजे काय. हा मला मारलं म्हणून का ढकलली म्हणून. सकाळी भेटा तुम्ही. नको भेटू नको त्यांना अवघड होईल.
आता हिला पासलपडी म्हणजे काय सांगू? हा म्हणजे काय आहे नक्की मला तू सांग. पासलपडी म्हणजे लय मोठी बाई. काय सांगतो काय तू? अरे आहेस मी पासलपडी म्हणून. बरोबर आहे का नाही? मोठी बाई म्हणजे काय? मग तू 2-3 वेळा पासलपडी. काय ग शाळेत मास्तरी नाहीस ना? हे धडे देतेस वगैरे लोकांच्या लेकरांना. हा तू माझ्या पुढे बोलू नको. माझं बोलणं पुरं होऊ दे, नाही तर टोळेकरी तू पदार्थरी तू काय ग शाळेत मास्तर नाहीस ना? हे धडे देतेस वगैरे पोरांना. लोकांच्या लेकी बाळी सुना म्हणून धरला आता त्यांना जाच करायसाठी वय ग. अगं ती सुद्धा कुणाच तरी मुलगी कुणाच तरी बहीण असेल. लोक मोठ्या विश्वासानं पोटचा गोळा तुमच्या स्वाधीन करतात आणि किलोभर हुंडा देतात. त्यांना जाच व्हावा म्हणून नाही, आयुष्यभर त्यांना सुख लागावं म्हणून. आमची भवानी सेना आहे भवानी सेना. जिथं जिथं सासू सुनेचं छळ करणार तिथं तिथे ही भवानी सेना जाणार. मी गेल्यावर जाई ताईला काही बोललीस तर नंगी करून गावातलं फिरवीन बघ. झालं वर्ष आता जाते. झालं एकटी सापड मला, तुला मारीन बघ खुट्टा, तुला पाडीन बदा बदा पिट्टा. समजून सांगतो ना. सांगा आम्ही शिक्षक लोक का नाही असले लोकांच्या तोंडी सुद्धा लागत नाही. अरे गावचा रे भावाने शिक्षिका म्हणजे तिला सांग हिची जी भाषा आहे का नाही खालच्या लई पोटची आहेस का तू? म्हणजे अशी एकटी सापड मला चटणीच कमी बघ तुझ्या. कशा तोंडा नाही तू तिला समजून सांग. मला तू लागून लागून कुणाच्या राजी लागते पाहतो आम्ही. माणूस सांगतोय काय काय नाही. तुझ्या भाषेत तिला समजून सांग. हा नाही तर तिला म्हणा काय केलंय बरे भावतोय. झालं समाधान. मी सांगतो तुम्ही तिच्या नादी लागू नका. तुम्ही कशाला नादी लागताय तिच्या? अरे पण तुला पण एवढं कळत नाही का? मी तेच सांगतो ना. नाही ते जाऊ दे. मला हे सांग, तू जे माझ्या सुनाला पुस्तक दिलंस त्याच्या हातमध्ये चिठ्ठ्या होत्या. कशाच्या होत्या रे मला या? सुशील अक्का ती आवडा तुमच्या असेल आमच्या नाही. बापाला राम राम ठोकून आईच्या खाटावर जाणारे आमच्या आवडत नाही. जाय त्याला फक्त पुस्तक देण्यासाठी आलो मी. आणि आजपासून तुमच्या घरी यायचो नाही आणि तुमच्या तोंडाकडे सुद्धा बघायचो नाही. अरे जा असे लय बघितल्यात मी. आणि काय गे सत्वे अशी पुढे ये म्हटलं ना. काय ग घरातल्या सगळ्यात चुकल्या चांगल्या त्या लोकांना सांगायला लागलेस. पण ते जाऊ दे, तुझ्या त्या पुस्तकातल्या चिठ्ठ्या काय म्हणत होत्या? कुणाला विचारू तू त्या पुस्तक घेतलंस? आमच्या घराची आबरू काढायला तुला इथे आणले का आम्ही? अरे पांढऱ्या नवरा तुला भोळा धावला म्हणून कायच्या काय नाटकं चालू केली वय का तू? हा विनाश विनाश काय बोलणार चाललंय? अरे विचार तुझ्या लाडक्या बायकोला पुस्तकातल्या म्हणून चिठ्ठ्या कुणाच्या होत्या? अरे घराण्याची आबरू काढायला चालली ही. आरामदादी काय बोलती माझी आई? हा नाही विलास आता खोटं बोलते. तुला असं वाटतं विलास की तुझ्या आई तुझ्यासमोर खोटं बोलेल? वाटतं तुला असं? आई हा मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे ना. आरामदादी माझी आई जाऊ दे मध्ये बोलू दे. बर माझी आई एक शिक्षित आहे आणि तू तिला खोटं म्हणते. हरामजादे आमच्या घरात असं चालत नाही म्हणून. काठी आणते आणू का? तिला मी खलास केल्याशिवाय. अरे हरामजादे अरे
तुझं तोंड तुझं का तुझ्या आई बापाने मला काय म्हणले होते फ्रीज देतो मोटरसायकल देतो वॉशिंग मशीन देतो चल बेवडा चल पेला तू 90 काय रे तुझ्या आई बापाने मला काय दिले 90 काही दिले नाही तू पुढू नये एखादी सामागती काठी तुला लागायची आई कशीच पडशील तेच पैसे मी आता कसे वसूल करणार हे बघ म्हणजे तुम्ही काय करणार आहात जे काय करायचं ते मीच करणार आहे दिले सुतीला बस मारणाचे ढिले झाले तरी तेच करणार तुम्ही जरा आमच्या आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था करा म्हणजे झालं अहो त्याची चिंताच नको अच्छा तुम्ही जे काय असेल ना आपलं हे तुम्ही बघा इथून बाहेरचं जे काय असेल का नाही ते आमचं आम्ही बघू हा बोला 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 मी सांगतो ते करायचं काय करायचं सांगा मी माझं काम तर करणारच आहे हा करणार तर ही जर आपल्या हातून सुटली हा तर आपल्या गळ्याला गळफास लागेल अहो तुम्ही एक काम करा हा सांगा वाचा मी आज जातो रॉकेलचा कॅन घेऊन ये रॉकेलचा हा आजगर शेठ हा तुम्हाला जी कामगिरी दिली हा ती तुम्ही पथ्य करा बर तुमचं बाकरू तुमच्या ताब्यात ही काठी धरा मला हे सांग याच्या मोबदल्यात तुला काय हवंय माग माग टँगो टँगो लगा मला पाहिजे आहे ते हा सफारी 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 अरे एक सफारी काय 10 सफारी तुझ्या घराचा बरोबर करतो मी आजगर शेठ हा मी काय म्हणतो तेवढं ऐका बोल ही काठी धरा बर कशासाठी कशासाठी मारायसाठी नाही हो मग तुम्हाला चालता यावं म्हणून माझं बाप काय दिली आहेत का मी तिला घेणार मी एवढा लग्न होतो तुला नाही जरा शांत बस हे डोकं चालायचं बंद झालं याला जरा तो चाल. अच्छा अच्छा मी काय म्हणते हा. तिथे जाऊ दे. हा. काय करायचं ते लक्षात येणं तुमच्या हा. आहे ना बरोबर एक काम कर आज जाऊन राकेलचा कॅट घेऊन ये आणते तिच्या अंगावर राखेल होतो नाही कशामुळे हो मोकळे पण कशामुळं तुम्हाला काय कशामुळं? कळलं बी नाही अरे उद्या इकडे सांगतो ना तुला समजावून तुम्ही तुमचं काम करा इकडे 2 मिनिटं मी जी काय करणार आहे हे जर पोलीस स्टेशनला सांगितलं तर की अजून बघा तुम्ही जसं मला सांगता की जाऊन राखेलचा डबा घेऊन ये मी राखेलचा डबा आणला पण माझं 10 तोळ्याचं विसरू नका माझं काम झाल्याशिवाय तुला आणायला सांगत नाही मी ये काय म्हणजे तू गरोदर आहे हे व्हिडिओ हे सुसे काय झालं काय तुम्ही दोघांनी मला फसवलं आम्ही बसवलं हा आम्ही काय केलं ही गरोदर आहे हे माझ्यापासून का लपून ठेवला अरे काय ऐकते काय मी अरे तू बरोबर आहे कोणाचं हे घाणेरडा आणि बेवारस पाप बायकोची बाहेर करायला बाऱ्या तुझं ते बायकोचा मार खाणारा हा मर्द तुझ्या बायकोचा मार खातो हे इकडे या झालेल्या प्रकाराबद्दल ही जर पोलीस स्टेशनला गेली तर आपल्या ताऱ्यांच्या गळ्याला गळफास लागेल तिला जिवंत ठेवायची नाही तिला पेटू द्यायची ठीक आहे
डिझेल आण, पेट्रोल आण, नाही तर सॅनिटायझर आण. एक काम करू, इथं काय नको, तिला आपण तिघं पण जमून आपल्या खोलीत नेऊ आणि दूध पेटून. चला. जरा आम्हाला घाला. अरे ए मुळे आता माझं काय करा, त्यानं काय नाही केलं. तू शांत बस. त्यानं काय नाही केलं. आवाज बंद कर. नमस्कार मंडळी, ही आमच्या गावची आदर्श शिक्षिका. नालायक सासू पहिल्या सुनाला आत्महत्या करायला भाग पाडलं आणि दुसऱ्या सुनाबरोबर तेच करत होती. म्हणून अशा नालायक सासूचा चपलेचा हार घालून इथं सत्कार करण्यात येत आहे. तसंच हा भाड खाऊ हँडगाडाला नवरा याचा सुद्धा बांगड्याचा आहे दुनियाचा सत्कार करण्यात येत आहे. बोला. मी गावातील एक प्रतिष्ठित माणूस आणि माझ्यामुळे हे सारं प्रकरण बाहेर पडलं. तुमचा जोडीदार आहे ना, त्यालाच माहिती तुम्ही कशी. ते माझे साथीदार आहेत, ते वाईट बोलणार नाहीत माझ्याविषयी. नाही अजिबात नाही. तुम्ही हे जे समाज कार्य करताय ना आजकाल, याच्यात अजून भर पडली पाहिजे. कशी? तुमचं नाव गाव पर्यंत पोहोचलं पाहिजे. हो, माझं नाव तर सगळ्या गावावर 15 गावात आहे. तुम्ही नसते तर हे प्रकरण घडलंच नसतं ना. गोपारा मात्र पंढरपूरला गेले होते, त्यांनी विठ्ठलाच्या पायाचा मुख काढलाय, तेवढा लावून घ्या. मेलेले का चंद्रभागे पुरून नालायका, तुझ्यासारख्याला मातीत काढल्याशिवाय मी कसा मरेन. मला उद्या या तात्या. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी. मामा तुमच्यासाठी लावतो बरं का मी. काय काय आता तुम्हाला लय आनंद वाटला का? पुरी नजर वाले तेरा मुख काला. साहेब तुमचं काम झालंय का? नाही. बर आम्हाला विचारून तुमचं काय राहिले? नाही, तुम्ही एक काम करा, या दोघांना घेऊन जा. बर. यांची केस काढा. कुठली? तुम्हाला साप पडतील ते. आणि यांची गावात निघा काढा. चला निघा, चला निघा. या निघा. रसिकांनो, या ठिकाणी आपली खेळाची कामगिरी संपलेली आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता हाजरीचा कार्यक्रम